आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। निसर्ग रक्षणाचा वटपौर्णिमेला अनोखा संदेश। फांद्या तोडण्याऐवजी वृक्ष लागवड, हिवरेच्या स्वप्नपूर्ती महिला शेतकरी गटाचा स्तुत्य उपक्रम। वटपौर्णिमा म्हटले की अनेक ठिकाणी वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून पूजन करण्याची प्रथा आजही पाहायला मिळते। मात्र या प्रथेमुळे नकळत निसर्गाची हानी होत असताना जत तालुक्यातील हिवरे येथील स्वप्नपूर्ती महिला शेतकरी गटाने वटपौर्णिमेचे औचित्य साधत पर्यावरण संवर्धनाचा आदर्शवत आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे। गटातील महिलांनी गावातील मराठी शाळेसमोरील मोकळ्या जागेत वड, पिंपळ, चिंच आदी पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड केली। केवळ वृक्ष लागवड करून थांबण्याऐवजी या रोपांचे संगोपन व संरक्षण करण्याची सामूहिक जबाबदारीही गटातील सर्व सदस्यांनी स्वीकारली आहे। यामुळे हा उपक्रम केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला आहे। आजच्या वाढत्या प्रदूषणाच्या आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे। अशा परिस्थितीत वटपौर्णिमेसारख्या पारंपरिक सणाला पर्यावरणपूरक दिशा देत स्वप्नपूर्ती महिला शेतकरी गटाने समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे। झाडांच्या फांद्या तोडण्यापेक्षा नवे वृक्ष लावूया आणि त्यांचे संगोपन करूया असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत महिलांच्या पर्यावरण प्रेमाचे कौतुक केले। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एकतरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले। हिवरे येथील स्वप्नपूर्ती महिला शेतकरी गटाचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने प्रेरणादायी ठरत असून इतर गावांसाठीही तो अनुकरणीय ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।